भोंदू अशोक खरात प्रकरणात जर बघितलं असेल त्यांच्याकडे स्वइच्छेने जाणाऱ्या महिलांवर कारवाई अशी मागणी जी आहे समाजसेविका लेखिका अरुणा सबान यांनी केली. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार एका अर्थाने झालेले आहे, हुशीने एका अर्थानं ते महिला तिथे जातात, काय आपण ती मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे? आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय सरांकडे अशी मागणी केलेली आहे की या ज्या स्वेच्छेनं जाणाऱ्या बाया आहे या खरातसारख्या भोंदूबाबाकडे, म्हणजे हे एक निमित्त आहे. आता हा खरातच एक काही भोंदूबाबा आपल्याकडे नाही, असे खूप अगदी वीट उचलली की अळ्या निघतात तशासारखं आपल्या देशामध्ये हे भोंदूबाबा सापडतात. आणि याच्याकडे नेहमी जाणाऱ्या स्त्रिया, पण एरवी आपण असं पाहतो की किमान त्या ग्रामीण भागातल्या असतात, अशिक्षित असतात, गरिबीने जर्जर झालेल्या असतात, पण इथे असं दिसत नाही. मी जेवढे व्हिडिओ पाहिलेले आहे किंवा फोटो पाहिले आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या सुशिक्षित सुविद्य स्त्रिया, प्रशासनातल्या असतील, राजकारणातल्या असतील, वेल एज्युकेटेड असतील, श्रीमंत पुरुषांच्या महिला असतील, पत्नी असतील, या सगळ्या स्त्रिया एका भोंदूच्या अधीन कशा काय होऊ शकतात, त्याचा यांच्यावर इतका प्रभाव कसा काय पडू शकतो याचा मला आश्चर्य आहे. आणि हे पेव असंच वाढत जाईल जर का याला वेळीच आपण आळा घातला नाही तर हे पेव वाढत जाईल. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खूप काम केलं. आम्ही अनेक भाषणं दिलेली आहेत, अनेकदा महिलांना समजावून सांगितलेलं आहे, शिबिरं घेतली, कार्यशाळा घेतल्या, पण हा प्रकार काही थांबत नाही. तर आता यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे आणि काही ना काही जर यांना शिक्षा झाली, स्वेच्छेनं जाणाऱ्या स्त्रियांना, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, पण हा जो स्वेच्छेनं जाणारा बुद्धिजीवी वर्ग आहे, राजकारणी महिला आहे, यांना मात्र शिक्षा व्हायला हवी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि हीच मागणी मी माननीय मुख्यमंत्री सरांकडे केलेली आहे. आपण जर बघितले असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनचे कायदेसुद्धा आहे, अनेक कायदे लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात कायदे, अशा कायद्याच्या धाक अशा भोंदू बाबांना आहे नाही असं तरी वाटते का संपूर्ण या प्रकरणात? धाक जर असता तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे घडलंच नसतं, वाढलं नसतं. राजकारणी लोक तिथे जातात हे आपण पाहिलं, त्याच्यामध्ये स्त्री आहे, पुरुष आहे, तर कुठेतरी यांना राजकारणी लोकांचाच यांच्यावर वरदहस्त आहे की काय, त्यामुळे हे सगळं वाढतं आहे की काय, ही अशीही शंका येते. त्यामुळे कायदे जरी असले तरी अशा भोंदूगिरीला काही आळा बसत नाही. म्हणून निदान या महिला फसू नये आणि त्यांनी तिकडे जाऊ नये, तिकडे वळू नये. आणि या भोंदूबाबांमुळे वगैरे यांच्या आशीर्वादाने काही बाळ होत नसतं, प्रगती होत नसते, प्रमोशन मिळत नाही, नोकरी मिळत नाही, हे यांना कळलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या बुद्धीवर आणि कष्टावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हे निदान कळण्यासाठी तरी यांना शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. शिक्षा फक्त स्वइच्छेने जाणाऱ्या महिलावर पण झाले. आपण जर बघितलं असेल तर रुपाली चाकणकर जे महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्षसुद्धा, त्यांनी सुद्धा राजीनामा दिला. आपण अनेकदा जे आहेत महिला विषयात जे आहेत त्यांना मेलसुद्धा केलं, पत्रव्यवहार केला, अशा वेळेस काय त्यांच्याकडनं उत्तर आलं असं काय? नाही, त्यांच्याकडनं उत्तर तर आलंच नाही. ते फोन पण अनेकदा उचलतच नाहीत आणि त्यांच्याशी तर आता बोलण्याचा काही विषयच राहिला नव्हता अलीकडच्या काळात, कारण असे अनुभव आल्यानंतर त्यांच्याशी काय बोलायचं. आणि त्यांची तर आम्ही अध्यक्षपदावरून हटवण्याची पण मागणी फेसबुकवरून केली होती आणि त्यांना ते पद रिक्त करावंच लागलं. तो विषय जरी संपला असला तरी अध्यक्षपद गेलं म्हणजे खूप मोठी शिक्षा झाली असं होत नाही. त्यामुळे त्यांनी, मी असं वाचलेलं आहे की त्यांनी अनेक बाकीच्याही स्त्रियांना स्वतःसोबत तिकडे नेलं, तो मार्ग दाखवला. हे अत्यंत घृणास्पद आहे, त्यासाठी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. हे होते आपल्यासोबत सभानेते. आपण एकूणच जर बघितलं असेल संपूर्ण घरात प्रकरणात जे स्वइच्छेने जाणाऱ्या महिला होते त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहित, तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.